MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH आपल्याकडे शशांक राजेंद्र अगवणे, सुशील अगवणे हे दोन आरोपी आहेत। त्याच्यावरती शशांक अगवणे याच्यावरती वारजे पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे आणि सुशील अगवणे याच्यावरती कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये अशी झालेली घटना की हे दोघे जे आहेत ते ओरिजिनल हे राहणारे जे आहेत भुकूम तत्कालीन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये राहत होते, ते बावधन पोलीस स्टेशन येतं। परंतु त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करता त्याचा जो ॲड्रेस आहे त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी राहतो आहे 10 वर्षापासून किंवा ह्याच्यापासून। त्यांनी त्यासाठी जे भाडेकरार आहेत, भाडेकरार वारजे आणि कोथरूडच्या जे मूळ होणार आहेत त्यांच्यासोबत केले। याच्यातले सुशील अगवणे तर असं केलं की त्यांनी ग्रामीणला पण अर्ज दाखल केलेला आहे वेपन लायसन्स मिळण्यासाठी आणि त्याचं उत्तराची वाट न पाहताच त्यांनी सिटीमध्ये पण अर्ज केलेला आहे। आणि ही फॅक्ट त्यांनी लपवून ठेवल्याबद्दल या दोघांवरती सुद्धा IPC 177, 191, 92, 93 आणि आर्म्स ॲक्ट सेक्शन 30 आणि आर्म्स रूल्स जे आहे 2016चे 8/11 याप्रमाणे त्यांच्यावर दोघांवरती 2 पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। सर, ज्या 2 ठिकाणी ते राहत होते त्यांचा काय संबंध तिथे एस्टॅब्लिश झालेला आहे? ज्याच्यासोबत भाडेकरार केला होता तो किती महिन्याचा होता? ते स्वतः या ठिकाणी राहायला कधी आले होते? 2022 मध्ये दोघांनीही भाडेकरार, एकांनी जो शशांक अगवणे यांनी दांगट नावाची व्यक्ती आहे वारजे या ठिकाणी त्याच्यासोबत लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट केलेला आहे 11 महिन्यासाठी। आणि जो पोर्टरोडला जो ॲड्रेस आहे सुशील अगवणे यांनी कंधारे नावाच्या व्यक्ती जे आहे ते मालक आहे त्याच्यासोबत तो लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट केलेला आहे। आता आमच्या माहितीप्रमाणे ते त्या ठिकाणी कधीच राहत नव्हते आणि राहत नसताना फक्त वेपन लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी इथल्या ॲड्रेस सिटीमधले किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातले दाखवलेले होते। अशा प्रकारे त्यांनी दोघांनीही दिशाभूल करून चुकीचा ॲड्रेस सांगून ते तिकडे ग्रामीण राहत असताना सुद्धा परमनंटली इथं राहतात असं दाखवून डिसेप्टिव्ह वेने किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून ते वेपन लायसन्स मिळवलेले आहेत त्या ॲड्रेसवरती, असं तपासात निष्पन्न झाल्या चौकशीमध्ये। त्यानुसार त्यांच्यावरती हे 2 गुन्हे दाखल वेगवेगळ्या पोलिसांनी केलेले आहेत। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH।